जय शिवराय शेतकरी बंधूंनो, आपण खूप वेळेस फॉर्म्युलेशन करताना आपली चूक होती आणि आपला केलेला खर्च हा पूर्ण वाया जातो. कारण की खूप काही वेळेस शेतकऱ्यांचं औषधीचं द्रावण करताना औषधी फुटतात किंवा औषधीचा आपल्याला फवारणी केल्यानंतर रिझल्ट भेटत नाही. याचं कारण एकमेव असतं की फॉर्म्युलेशन करताना कोणत्या औषधी आपण प्रथम घ्यायला पाहिजेत आणि कोणत्या औषधी आपण शेवटी टाकायला पाहिजेत, यानुसारच याचा खूप काही फॉर्म्युला असतो आणि फॉर्म्युलेशनच खूप महत्त्वाचं असतं. त्यासाठी शेतकरी बंधूंनो, या ठिकाणी मी अशा प्रकारच्या या औषधी ठेवलेल्या आहे. यानुसारच आपल्याला फॉर्म्युलेशन करायचं असतं. तुम्हाला फॉर्म्युलेशन कसं करायचं आणि कोणत्या औषधी प्रथम पाण्यामध्ये विघटन करण्यासाठी घ्यावा आणि कोणत्या औषधी त्याच्यानंतर शेवटी घ्यावा, हे असं नाही की इथं या 6 औषधी ठेवलेल्या आहे म्हणून सर्वच एकत्र वापरावे. की आपल्याला ज्यावेळेस कीटकनाशक, बुरशीनाशक एकत्र घ्यायची तर त्याच्यात आपण 2-3 औषधी एकत्र घेतो. तर कोणत्या औषधी एकत्र घ्यायला पाहिजे त्यासाठी हा व्हिडिओ सांगतोय. शेतकरी बंधूंना सर्वप्रथम व्हिटेबल ग्रॅन्युअल, ज्यामध्ये उलालासारखे, एडमायरसारखे ज्या खूप काही औषधी येतात, स्वाधीन वगैरे, तर व्हिटेबल ग्रॅन्युअल प्रथम घ्यावं. याचं ग्रॅन्युअलचं पाणी व्हायला खूप मोठा वेळ लागतो. त्यासाठी WG फॉर्म्युलेशनमधलं प्रथम कॉम्बिनेशन घ्यावं. त्यानंतर एंट्राकॉलसारखं किंवा कोणत्याही पावडर बेसमधील जे काय कीटकनाशक असेल, बुरशीनाशक असेल, ते सेकंड नंबरला घ्यावं. त्या सेकंड नंबरला याचा उद्देश असा आहे की याचा पावडर पाण्यावरती तरंगतं, त्यामुळे याचं द्रावण करून घ्यायला पाहिजेत. जर आपल्याला त्याच्यानंतर जर प्रथम औषध जर आपल्याला कोणतं घ्यायचं, हे दोन्ही औषध आपण वापरत नसेल आणि इतर औषधी वापरत नसेल, तर त्यासाठी शेतकरी बंधूंनो कॅप्सूल फॉर्म्युलेशनमध्ये आपल्याला औषधी येतात. ज्याच्यामध्ये कॅप्सूलमध्ये CS असा आपल्याला कंटेन असतो. याच्यामध्ये कॅप्सूलमध्ये असल्यामुळं याचंही विघटन व्हायला पाण्यामध्ये खूप काही वेळेस वेळ लागतो. तर हे सुद्धा औषध आपल्याला प्रथम घ्यायचं असतं. त्यानंतर शेतकरी बंधूंनो, डेलिगेटसारखं किंवा रिजेंटसारखं जे काय औषधी असेल, घट्ट ताक किंवा दह्यासारखं असतात, तर ते औषधसुद्धा पाण्यामध्ये लगेच विघटन होत नाही. त्यानंतर शेतकरी बंधूंनो, SL फॉर्म्युलेशन सोल्युबल लिक्विड, हे सुद्धा औषध नंतर आपण शेवटी घेऊ शकतो, कारण की याचं पाण्यामध्ये लगेच विघटन होतं. पण सर्वात महत्त्वाचं म्हटलं तर खूप काही वेळेस आपली चूक होती. आपण EC फॉर्म्युलेशनमधलं कोणतंही औषध असेल तर हे जर प्रथम घेतलं तर हे ऑइल बेस असतं, याचा पाण्यावरती असतं, तेलासारखा तरंग असतो. त्याकरता हे औषध शेवटी घ्यायला पाहिजेत. याच्यातल्या हा जर उलटा क्रम जर आपण सुरू केला तर खूप काही वेळेस आपल्याला रिझल्ट भेटत नाही. कारण की ह्या औषधी जर प्रथम घेतल्या तर ह्या औषधीचं नंतर विघटन होत नाही. त्यासाठी शेतकरी बंधूंनो, WG असेल, सुरुवात या साईडून करायची. WG असेल, पावडर फॉर्म्युलेशनमध्ये असेल, कॅप्सूल फॉर्म्युलेशन